हॅलो एव्हरीवन, वेलकम टू NCC यूट्यूब चॅनल. आज आपण फायनान्शियल अकाउंटिंग या सब्जेक्टशी रिलेटेड सिंगल एंट्री सिस्टीम या टॉपिक संदर्भात हा व्हिडिओ करत आहोत. FY BComचा सेमिस्टर फर्स्टशी रिलेटेड आहे. या अगोदर अकाउंटिंग कॉन्सेप्ट्स अँड कन्व्हेन्शन, त्याचप्रमाणे पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश याचे सुद्धा व्हिडिओ आहेत. ते तुम्ही नक्की पहा, ज्यामुळे तुम्हाला एक्झामचे MCQ सोपे जातील. तर आज आपण बघूया सिंगल एंट्री सिस्टीम. सिंगल एंट्री सिस्टीम म्हणजे काय थोडक्यात सांगते. इंट्रोडक्शन अँड मीनिंग. Single entry system is adopted by small business or proprietors or small partnership firms. They only maintain the cash and personal accounts. It is incomplete double entry system. Single entry system is actually not accounting system. Single entry system बद्दल मी थोडक्यात सांगितलेलं आहे की सिंगल एंट्री सिस्टीम ही जी आहे ही अडॉप्ट कोण करतं? ओनली दी स्मॉल बिझनेसमन. ओके, ओनली दी स्मॉल बिझनेस किंवा स्मॉल प्रोप्रायटर्स किंवा स्मॉल पार्टनरशिप फर्म्स, म्हणजे ज्यांचा व्यवसाय छोट्या स्वरूपात आहे, जास्त त्यांचा टर्नओव्हर नाही आहे, तर असे लोक सिंगल एंट्री सिस्टीम ॲडॉप्ट करतात. देन ओनली मेंटेन दी कॅश. कॅश किती आली, कॅश किती गेली, तसेच पर्सनल अकाउंट्स, म्हणजे कोणाकडून किती यायचे आहेत, कोणाला किती द्यायचे आहेत, तर एवढे अकाउंट्स हे मेंटेन करतात. आणि त्यांना म्हणतो आपण इनकम्प्लीट डबल एंट्री सिस्टीम. डबल एंट्री सिस्टीम तुम्हाला माहितीच आहे. 11-12 आपण डबल एंट्री सिस्टीमचा अभ्यास केला. तर व्हॉट इज द डबल एंट्री सिस्टीम? तर डबल एंट्री सिस्टीम मीन्स काय की ज्या काही ट्रान्झॅक्शन्स आपण करतो बिझनेसमध्ये, त्या ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट होतात, म्हणजे 2 अकाउंट्सवर परिणाम करतात. डबल एंट्री सिस्टीममध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊया. सॅलरी पेड बाय कॅश. ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये 2 अकाउंट्स तयार होतात. फर्स्ट वन इज सॅलरी अँड सेकंड वन इज कॅश. आणि तुम्हाला माहिती आहे की सॅलरी अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. पाठ आहे सगळं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी येतात. डबल एंट्री मीन्स काय की 2 अकाउंट्स तयार झाले. आणि सिंगल एंट्रीमध्ये ओनली कॅश रिलेटेड, कॅश आली का गेली एवढंच अभ्यास केला तो, आणि म्हणून त्याला आपण म्हणतो सिंगल एंट्री सिस्टीम. ओके, सिंगल एंट्री सिस्टीम इज ॲक्च्युली नॉट अकाउंटिंग सिस्टीम. त्यामुळे ही अकाउंटिंग सिस्टीम नाही आहे, मानली जात नाही आहे. ओके, सिंगल एंट्री सिस्टीम ज्यावेळी आपण करतो त्यावेळेस कशा प्रकारे अकाउंटिंग होतं, त्याच्यामध्ये आपण म्हणतो अकाउंटिंग ट्रीटमेंट. 2 प्रकारे केले जातात. फर्स्ट वन इज स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मेथड अँड सेकंड वन इज कन्व्हर्जन मेथड. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मेथड्समध्ये जर प्रॉफिट अँड लॉस आपल्याला ॲसर्टन करायचा असेल तर त्यासाठी काही एक स्टेटमेंट तयार केला तर जे तुम्ही 11th मध्ये शिकलात, आणि त्या स्टेटमेंटचं नाव होतं स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. आणि क्लोजिंग कॅपिटल, ॲड ड्रॉईंग, ॲड इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग, लेस ओपनिंग कॅपिटल, लेस इंटरेस्ट ऑन कॅपिटल, अशा प्रकारे सगळं तुम्ही ॲडलेस करून जो येत होता तो प्रॉफिट त्या वर्षीचा तुम्ही शो करून दाखवत होता. दॅट इज कॉल्ड दी स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मेथड. तुमचा जो FY BComचा जो सिलेबस आहे अकाउंटिंगचा, त्याच्यामध्ये स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मेथड्सबद्दल जास्त विचारलं जाणार नाही आहे, तर तुम्हाला नक्कीच कन्व्हर्जन मेथडबद्दल विचारलं जाणार. म्हणून मी आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो कन्व्हर्जन मेथडशी रिलेटेड आहे आणि थोडेसे MCQ स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मेथडचे आहेत. आता आपण बघूया की कन्व्हर्जन मेथड्स म्हणजे काय. कन्व्हर्जन मेथड म्हणजे काय की कन्व्हर्जन मेथड करताना आपण ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करणार, बॅलन्स शीट तयार करणार, आणि कन्व्हर्जन मेथड्स करताना आपल्याला काही स्टेप्स फॉलो करावे लागतात. फॉर एक्झाम्पल डेटर्स अकाउंट, कॅश अकाउंट किंवा क्रेडिटर्स अकाउंट, बिल्स रिसिबल अकाउंट, बिल्स पेबल अकाउंट, काही काही अकाउंट्स तयार करावे लागतात. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स अकाउंट, दॅट इज द बॅलन्स शीट असते प्रिव्हियस इयरची. ह्या गोष्टी कन्व्हर्जन मेथड्समध्ये कराव्या लागतात आणि जो तुमचा सिलेबसचा भाग आहे.
आणि त्याच्यावरती तुमचे प्रॉब्लेम आहेत. MCQ पॅटर्न ज्यावेळी असतो त्यावेळेस सिंगल एंट्रीचे काही प्रॉब्लेम करणं गरजेचे असतात आणि जर तुम्ही ते प्रॉब्लेम केले असतील तर तुम्हाला MCQ लगेच कळतील, पटकन कळतील. सो आपले नेक्स्ट बघू कन्व्हर्जन मेथड्स करताना आपल्याला कोणकोणते लेजर्स तयार करावे लागतात ते पाहूया. टोटल डेटर्स अकाउंट. टोटल डेटर्स अकाउंट हे एक तयार करावं लागतं. अगोदर समजून घेऊया की डेटर्स अकाउंट कसं असतं. ओके, सो डेटर्सच्या डेबिटला आपण लिहितो टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. आपल्या प्रॉब्लेममध्ये जो डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स दिलेला असतो तो आपण ब्रॉट डाऊन लिहितो आणि टॅली करून जो बॅलन्स येतो त्याला आपण म्हणतो बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, शिल्लक राहिलं, आणि तो बॅलन्स लिहितो आपण क्रेडिट साईडला. ओपनिंग बॅलन्स डेबिटला आणि क्लोजिंग बॅलन्स क्रेडिटला येतो. नंतर मी इथे लिहिलेलं आहे टू बिल्स रिसेबल आणि इथे शब्द लिहिला आहे डिसऑनर्ड. जर बिल्स रिसेबल डिसऑनर्ड झालं तर डेटर्स अकाउंटच्या डेबिटला येतं, कारण ते बिल आपण क्रेडिटरला सेंड करतो. ओके, नंतर येतं क्रेडिट सेल्स. क्रेडिटला काय येतं डेटर्स अकाउंटच्या बाय कॅश. जर डेटर्सनी कॅश पैसे दिले असतील तर बाय कॅश, कॅश रिसीव्ड फ्रॉम द डेटर्स. बिल्स रिसेबल रिसीव्ड म्हणजे बिल तयार करतो. हा सुद्धा टॉपिक 12th झालेला आहे, बिल्स ऑफ एक्सचेंजचा टॉपिक. तो तुम्हाला चांगला कळला असेल तर डेटर्स अकाउंट पण पटकन कळेल आणि त्यातला बिल्स रिसेबल, बिल्स पेबल ह्याही कन्सेप्ट कळतील. रिटर्न इनवर्ड, सेल्स रिटर्न थोडक्यात. बॅड डेट्स, डिस्काउंट किंवा एनी अलाउन्सेस गिवन टू डेटर्स आर शो ऑन दी क्रेडिट साइड ऑफ द डेटर्स अकाउंट. ओके, अँड लास्ट वन इज दी कॅरीड डाऊन. डेटर्स अकाउंट तयार करताना आपल्याला काही मिसिंग फिगरसाठी डेटर्स अकाउंट तयार करतो. फॉर एक्झाम्पल फर्स्ट वन इज दी क्रेडिट सेल. जर क्रेडिट सेल आपल्या प्रॉब्लेममध्ये नसेल, कन्व्हर्जन मेथडने आपल्याला ज्या काही माहिती दिलेली आहे, तर क्रेडिट सेलसाठी आपण डेटर्स अकाउंट करतो. मग इथे बॅलन्सिंग फिगर जी आहे ती राहणार आहे क्रेडिट सेलची आणि आपल्याला क्रेडिट सेल मिळाला की तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आपण लिहू शकतो. ओके, तसंच कधी कधी बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, शिल्लक राहिलेली शिल्लक राहिलेल्या डेटर्स, किती शिल्लक आहेत डेटर्स किंवा ह्या वर्षीचं डेटर्स किती आहेत बॅलन्सेस, त्यासाठी आपल्याला बॅलन्स कॅरीड डाऊन ही फिगर आपल्याला इथून कळते आणि जो आपण बॅलन्स शीटमध्ये असेटला लिहितो. आणि कॅश रिसीव्ड सुद्धा आपल्याला आवश्यकता असते, पण आता काही गरज नाही. आपल्याकडे ह्या दोन फिगरसाठी आपण डेटर्स अकाउंट मेंटेन करतो. ओके, आणि पुढचा अकाउंट आपण बघतोय टोटल क्रेडिटर्स अकाउंट. डेटर्सच्या अपोजिट क्रेडिटर्स अकाउंट. त्याचा ओपनिंग बॅलन्स जो असतो तो क्रेडिटला येतो. डेटर्सचा बॅलन्स डेबिटला आला, क्रेडिटरचा बॅलन्स क्रेडिटला आला. नंतर जर क्रेडिटर्सचं जे बिल्स पेबल जे आपण इश्यू केलेलं आहे ते जर डिसऑनर्ड झालं तर ते क्रेडिटला आलं. क्रेडिट परचेसेस क्रेडिटला आले, कारण क्रेडिट सेल कुठे आले होते, डेबिटला, डेटर्सच्या डेबिटला, आणि परचेसेस कुठे येतात, क्रेडिटर्सच्या क्रेडिटला, कारण जर्नल एंट्री काय होते, परचेस अकाउंट डेबिट टू सेंट्री क्रेडिटर्स अकाउंट, ही त्याची एंट्री झाली. बिल्स पेबल इश्यूड म्हणजे ॲक्सेप्ट केलं की बिल्स पेबल आम्ही सेंड केलं, मी तयार आहे पैसे द्यायला अमुक अमुक दिवशी ॲज पर दी कंडिशन्स इन दी बिल्स ऑफ एक्सचेंज. तर ही अमाऊंट कुठे येते, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू बिल्स पेबल, कारण बिल्स पेबल द्यावं लागतं ना, कारण 12thचा सगळा सिलेबस आहे तो तुम्ही रिपीट करा, वाचा तुम्ही, म्हणजे तुम्हाला ह्याचे MCQ लगेच करतील. डिस्काउंट रिसिव्ड असेल किंवा एनी अलाउन्सेस असतील तर ते सगळे क्रेडिटरच्या डेबिटला येतील. म्हणजे क्रेडिटरने जर डिस्काउंट दिलं असेल, अलाउन्सेस दिले असेल तर क्रेडिटरच्या अकाउंटच्या डेबिटला येतात. रिटर्न आउटवर्ड म्हणजे परचेस रिटर्न, ह्याला दुसरा शब्द काय आहे, परचेस रिटर्न, हे सुद्धा कुठे येतं, डेबिटला येतं. आणि बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजे लास्टला क्रेडिटरचा बॅलन्स किती राहिला जो आपल्याला बॅलन्स शीटमध्ये असेटला बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला लिहायचा असतो, तो बॅलन्स ह्या ठिकाणी काढला जातो. म्हणजे साधारणपणे क्रेडिटर्स अकाउंट का करतो, तर फर्स्ट वन इज दी क्रेडिट परचेसची अमाऊंट आपल्याला कळावी किंवा शिल्लक किती राहिलं ते कळावं आपल्याला म्हणून. आणि ह्या दोन्ही गोष्टी, क्रेडिट परचेस कुठे लिहितो आपण, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, आणि बॅलन्स कॅरीड डाऊन कुठे लिहितो, क्रेडिटर्स अकाउंटचा बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला लिहितो. म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की क्रेडिटर्स अकाउंटमध्ये काय काय येतं आणि हे आपण का करतो सिंगल एंट्रीमध्ये, कारण सिंगल एंट्रीमध्ये 2 इफेक्ट्स नसतात. आपल्याला कन्व्हर्जन मेथडनी आपण प्रॉफिट अँड लॉस काढतो. ओके, नेक्स्ट बिल्स रिसिवेबल अकाउंट आणि ॲज इट इज सेम सेंट्री डेटर्स अकाउंट.
बिल्स रिसेबल असेट आहे, ओपनिंग बॅलन्स डेबिटला आला, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि इथे जे लिहिले टू सन्ड्री डेटर्स, तर बिल्स रिसेबल ज्यावेळी रिसीव्ड होतं, एंट्री कशी होते, बिल्स रिसेबल अकाउंट डेबिट टू सन्ड्री डेटर्स, आणि त्याच्यामुळे बिल्स रिसेबलच्या डेबिटला आपण एंट्री करतो टू सन्ड्री डेटर्स. कधी होतं, ज्यावेळी बिल ॲक्सेप्टेड होतं. बाय कॅश पैसे आले, बाय सन्ड्री डेटर्स बिल डिसऑनर्ड झालं, आणि बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. मग तुमच्या लक्षात येतं की जर बॅलन्स नसेल बिल्स रिसेबलचा तर त्यासाठी आपण हे अकाउंट ड्रॉ करतो. ओके. नेक्स्ट आपलं अकाउंट आहे बिल्स पेबल अकाउंट. बिल्स पेबल अकाउंट एक्झॅक्टली अपोजिट टू बिल्स रिसेबल अकाउंट. बिल्स पेबल इज अवर लायबिलिटी, सो अवर ओपनिंग बॅलन्स कम्स ऑन क्रेडिट साईड बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओके. आणि नंतर आपण लिहिलं बाय सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेड, पैसे दिले, तर आपण एंट्री काय करतो, सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू बिल्स पेबल, आणि इथे आपण लिहितो टू कॅश बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू कॅश. बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू सन्ड्री क्रेडिटर्स कधी म्हणतो, ज्यावेळी बिल डिसऑनर्ड होतं. ओके. आणि इथे मग अशी मी चुकली आहे थोडंसं, इथे बाय सन्ड्री क्रेडिटर्स ज्यावेळी म्हणतो ते बिल्स पेड केलं म्हणजे बिल ॲक्सेप्ट केलं, बिल काय झालं, ॲक्सेप्ट झालं. ओके. त्यामुळे एंट्री कशी होते, बिल ॲक्सेप्ट केलं म्हणजे बिल गोज आउट, सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू बिल्स पेबल. ओके. म्हणून बिल्स पेबलच्या क्रेडिटला एक्झॅक्टली अपोजिट टू बिल्स रिसेबल अकाउंट. ओके. तर हे 4 अकाउंट करतो. त्याचप्रमाणे मग काय काय अकाउंट्स केले जातात, डीपमध्ये म्हणायचं असेल तर कॅश अकाउंट. कॅश अकाउंट करताना सुद्धा तुम्हाला माहिती आहे की कॅश अकाउंटची जी डेबिट साईड आहे, इथे आपण ओपनिंग बॅलन्स घेतो. ओके. आणि क्लोजिंग बॅलन्स कुठे घेतो, कॅश अकाउंटच्या क्रेडिटला, कारण कॅश सुद्धा आपली काय आहे, असेट आहे. आणि ह्या ज्या काही इथे रिसीट साईडला जे असतात, जेवढे पैसे आलेले आहेत, सेल करून आलेले असतील किंवा कमिशन मिळाले किंवा डिस्काउंट मिळाले, वॉट एव्हर. ओके. आणि क्रेडिट साईडला सगळे एक्सपेन्सेस बिझनेसचे म्हणजे रेंट असेल, सॅलरी असेल, हे सगळं आपण क्रेडिटला लिहितो. मग कॅश अकाउंट का तयार करतो, जर कॅश अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स नसेल तर कॅश अकाउंट तयार केला जातो. आणि अजून जर डीपमध्ये पाहिजे असेल तर कधी कधी कॅश सेलची फिगर आपल्याला मिळत नाही आहे. ओके. आणि इथे मी सेल लिहिलेलं आहे, तर हा सेल नक्की कुठचा असतो, कॅश सेल. कारण तुम्ही 11th स्टडी केला की कॅश अकाउंट किंवा कॅश बुक ज्याला आपण म्हणतो, तर कॅश अकाउंटमध्ये फक्त ओनली कॅश ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करतात. क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स आर नॉट टू बी रेकॉर्डेड इन कॅश अकाउंट. ओनली कॅश ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन कॅश अकाउंट. आणि आपल्याला जर क्रेडिट सेल हवा असेल तर आपण काय करतोय, कोणतं अकाउंट तयार करतो, डेटर्स अकाउंट. डेटर्स अकाउंट तयार करतो. ओके. क्रेडिट सेल हवा असेल तर आपण काय तयार करतो, डेटर्स अकाउंट. तर अशा प्रकारे डेटर्स, क्रेडिटर्स, बिल्स रिसेबल आणि बिल्स पेबल आपण 4ही लेजर्स तयार केले आणि समजून घेतले. आता आपण बघतोय MCQ. MCQ फर्स्ट, सिंगल एंट्री सिस्टीम हॅड इफेक्ट. आणि पहिलं आपण ऑप्शन्स करूया. ए ऑप्शन 1 साइड इफेक्ट, बी ऑप्शन 2 साइड इफेक्ट, सी ऑप्शन 3 साइड इफेक्ट, अँड फोर्थ वन इज नन ऑफ द अबव. सिंगल एंट्री सिस्टीमचे जे इफेक्ट्स असतात ते कसे असतात, 2 साइड असतात का नाही, कारण मगाशीच आपण शिकलो की डबल एंट्री सिस्टीम नाही आहे. त्यामुळे आन्सर काय होणार आहे, ए 1 साइड इफेक्ट. Our second MCQ is depreciation on asset is shown profit and loss. हे सुद्धा तुम्ही 11th पासून फायनल अकाउंट करता. डेप्रिसिएशन ऑन असेट म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर येतं की आपण ते कुठे लिहितो. ऑप्शन बघूया. डेबिट साइड, बी ऑप्शन क्रेडिट साइड, सी ऑप्शन लायबिलिटीज, डी ऑप्शन असेट साइड. ओके. आणि तुम्हाला माहितीच आहे की डेप्रिसिएशन आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला लिहितो. Our next MCQ is depreciation on asset less from. ऑप्शन बघूया. असेट्स, बी ऑप्शन बँक लोन, सी ऑप्शन सन्ड्री क्रेडिटर्स, डी ऑप्शन सन्ड्री डेटर्स. तर ह्याचं उत्तर आहे असेट्स. फोर्थ ऑप्शन इज क्रेडिट सेल्स आर रेकॉर्डेड ऑन. फर्स्ट ऑप्शन ट्रेडिंग अकाउंट, क्रेडिट साइड, ट्रेडिंग अकाउंट,
डेबिट साईड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, आणि डी ऑप्शन आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट. क्रेडिट सेल जो आहे तो लिहितो कुठे आपण, तर क्रेडिट सेल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. फिफ्थ, इन सिंगल एंट्री सिस्टीम नॉट पॉसिबल टू प्रिपेअर. ऑप्शन बघूया, ट्रायल बॅलन्स, बॅलन्स शीट, अकाउंट सेल्स, रिसिट अँड पेमेंट. सिंगल एंट्री सिस्टीममध्ये काय पॉसिबल नसतं, तर आन्सर आहे ट्रायल बॅलन्स. कारण दोन इफेक्ट्स नाहीत, डबल एंट्री सिस्टीम नाही आहे, लेजर्स नाही आहेत, ट्रायल बॅलन्स तयार होऊ शकत नाही. ओके. अवर नेक्स्ट MCQ इज विच अकाउंट इज प्रिपेअर टू फाइंड आउट क्रेडिट सेल. अवर ऑप्शन सन्ड्री डेटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स रिसिवेबल, बिल्स पेबल. मगाशीच झालं आपलं की क्रेडिट सेल्स आपल्याला हवा असेल तर आपल्याला काय तयार करायचं आहे, सन्ड्री डेटर्स अकाउंट. याला आपण टोटल सन्ड्री डेटर्स अकाउंटसुद्धा म्हणू शकतो. 7, विच अकाउंट इज प्रिपेअर टू फाइंड आउट क्रेडिट परचेस. सन्ड्री डेटर्स, बी ऑप्शन सन्ड्री क्रेडिटर्स, सी ऑप्शन बिल्स रिसिवेबल, डी ऑप्शन बिल्स पेबल. तुम्हाला माहितीच आहे, जर क्रेडिट परचेस हवा असेल, फाइंड आउट करायचा असेल तर वी कॅन प्रिपेअर सन्ड्री क्रेडिटर्स. ओके. अवर नेक्स्ट MCQ इज व्हेन कॅश सेल्स आर मिसिंग देन फॉलोइंग अकाउंट इज ओपन. मग अशी तुम्हाला सांगितलंच आहे की कॅश सेल जर आपल्याला मिळत नसेल आणि कॅश रिलेटेड टू कॅश बुक, तर ऑप्शन बघूया अगोदर, कॅश बुक, बी डेटर्स, सी क्रेडिटर अँड डी बिल्स रिसिवेबल. उत्तर आपण सांगितलंच आहे की कॅश बुक. ओके. अवर 9th MCQ इज स्टेटमेंट ऑफ अफेअर्स प्रिपेअर टू फाइंड आउट. फर्स्ट वन, ओपनिंग कॅपिटल, प्रॉफिट, सी नेट लॉस, डी कॅश बॅलन्स. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आपण जे प्रिपेअर करतो, कशासाठी प्रिपेअर करतो, टू फाइंड आउट ओपनिंग कॅपिटल. अवर नेक्स्ट MCQ इज इंटरेस्ट ऑन रिसीट साइड ऑफ कॅश बुक ट्रान्सफर्ड. ए ऑप्शन प्रॉफिट अँड लॉस डेबिट साइड, बी ऑप्शन प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट साइड, सी ऑप्शन असेट साइड अँड डी ऑप्शन लायबिलिटीज साइड. ओके. इंटरेस्ट ऑन रिसीट साइड वर्डिंग कसं आहे बघा, इंटरेस्ट ऑन रिसीट साइड. रिसीट साइडचं जे काही इंटरेस्ट आहे तर ते आपलं काय झालं, इन्कम झालं, बरोबर आहे. आणि ते इन्कम आपण नक्कीच कुठे लिहितो, प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट साइड. अवर नेक्स्ट MCQ इज बिल्स रिसिवेबल रिसीट फ्रॉम डेटर्स हू टू इफेक्ट्स ऑन. बिल्स रिसिवेबल ज्यावेळी रिसीड होतं डेटर्सकडून तर त्याचे इफेक्ट कशावर होतात. ऑप्शन बघू आपण पहिल्यांदा, ए डेबिटेड टू बिल्स रिसिवेबल अकाउंट अँड क्रेडिटेड टू डेटर्स, बी ऑप्शन डेबिटेड टू सन्ड्री डेटर्स अँड क्रेडिटेड टू बिल्स रिसिवेबल, सी ऑप्शन डेबिटेड टू सन्ड्री क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल अँड डी ऑप्शन नन ऑफ दी अबोव. बिल्स रिसिवेबल जेव्हा रिसीड होतं डेटर्सकडून त्याचे इफेक्ट्स कसे होतात, तर आपले ट्रान्झॅक्शन्स कशी होती ती अगोदर आपण बघूया. पहिल्यांदा काय म्हणतो की बिल्स रिसिवेबल रिसीट मिळालं तर बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट, कारण ती असेट आहे. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. बघा सगळीकडे हे रूल्स लागतात. कोणाकडून मिळालं, मला डेटर्सकडून मिळालं, त्यामुळे डेटर्स अकाउंट क्रेडिट. ओके. ते बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट, डेटर्स अकाउंट क्रेडिट. आन्सर कुठे आपलं येईल, डेबिटेड टू बिल्स रिसिवेबल अँड क्रेडिटेड टू डेटर्स अकाउंट. सो अवर ऑप्शन इज ए, करेक्ट. अवर नेक्स्ट MCQ इज ॲक्सेप्टन्स गिवन टू सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्सला जर ॲक्सेप्टन्स दिलं तर कसा इफेक्ट होतो, ए क्रेडिटेड टू बिल्स पेबल अँड डेबिटेड टू सन्ड्री क्रेडिटर्स, बी ऑप्शन डेबिटेड टू बिल्स पेबल अँड क्रेडिटेड टू सन्ड्री क्रेडिटर्स, सी ऑप्शन डेबिटेड टू सन्ड्री क्रेडिटर्स अँड क्रेडिटेड टू बिल्स पेबल अँड अवर डी ऑप्शन इज नन ऑफ दी अबव. ओके. आपण अगोदर एक्सप्लेन करूया, समजून घेऊया. ॲक्सेप्टन्स गिवन टू सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्सचं जेव्हा आपण ॲक्सेप्टन्स देतो त्यावेळी आपल्याकडून बिल्स पेबल निघून जातं, कारण आपण इथे ॲक्सेप्टन्स देतो म्हणजे आपण इथे ड्रॉई असतो. त्या बिल्स पेबलला आपण काय करतो, क्रेडिट. आणि मग डेबिट कोणाला करतो आपण, सन्ड्री क्रेडिटर्स, कारण त्याच्याकडे आपण बिल दिलेलं आहे. एंट्री काय झाली, सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू बिल्स पेबल. शोधूया ऑप्शन काय आहे, credited to bills payable, debited to sundry creditors. Okay, so answer is
debited to sundry creditors and credited to debited to sundry creditors and credited to bills payable. ओके, त्यामुळे आपला आन्सर काय होतं आहे? सी. Our next MCQ 13. Total sales of rupees 10,000 and cash sales of rupees 2,000, then credit sales amounted to rupees. अशी सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स विचारू शकतात MCQला. सोपे असतात. A rupees 6,000, B rupees 4,000, C rupees 8,000 and D none of the above. टोटल सेल्स खूप सोपं आहे ना. टोटल सेल्समध्ये कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल्स हे दोन्ही सेल्स इन्क्लूड असतात. जर टोटल सेल 10,000 असेल आणि त्यातला कॅश सेल जर आपला 2,000 असेल तर 8,000 नक्की काय असणार आपला? क्रेडिट सेल्स. ओके, सो आन्सर इज सी, 8,000. Our next MCQ is 14. Bills receivable dishonored, effect goes to. Bills receivable dishonored झालं. ओके, अगोदर ऑप्शन्स बघूया आपण. फर्स्ट वन credited to bills receivable, B debited to bills receivable, C credited to sundry creditors and D option none of the above. बिल्स रिसेबल ज्यावेळी डिसऑनर्ड होतं, ज्यावेळी होतो त्यावेळी ड्रॉवर काय करतो? बिल्स रिसेबल डेटर्सकडे पाठवून देतो, म्हणजे ड्रॉईकडे पाठवून देतो. त्याला आपण इथे काय म्हणतो? ड्रॉईला काय म्हणतो आपण इथे? ड्रॉईला काय म्हणतो आपण? डेटर्स. आणि जो ड्रॉवर आहे तो ड्रॉईच्या दृष्टिकोनातून काय असतो? क्रेडिटर्स असतो. बरोबर आहे. म्हणजे बिल्स रिसेबल डिसऑनर्ड ज्यावेळी होतं त्या बिल्स रिसेबल गोज आउट क्रेडिट. आपण कोणाला देतो बिल्स रिसेबलला? आपल्या डेटर्सला देतो ना. पण आपल्याकडे ऑप्शन्स काय आहे? क्रेडिटेड टू बिल्स रिसेबल. दॅट इज द फर्स्ट ऑप्शन इज अवर आन्सर. ओके, अवर नेक्स्ट MCQ इज डिस्काउंट टू कस्टमर रेकॉर्डेड ॲज profit and loss credit side, B profit and loss debit side, C trading account debit side and D none of the above. And discount to customer, that is the expenses of the firm, so we can debit it to the profit and loss. That is the answer. Okay, our next MCQ is 16. Amount withdrawn by proprietor for his personal use is called as. प्रोप्रायटरने जर काय पर्सनल यूजसाठी पैसे यूज केले असतील तर त्याला आपण काय म्हणतो? फर्स्ट वन इज ड्रॉईंग, B ऑप्शन इन्कम, C ऑप्शन कॅपिटल, D ऑप्शन इन्व्हेस्टमेंट. अँड अवर द आन्सर इज ड्रॉईंग. कारण प्रोप्रायटर व्हेनेवर एनी कॅश ऑर एनी गुड्स विच इज विथड्रॉन बाय द प्रोप्रायटर फॉर हिज पर्सनल यूज इज कॉल्ड ॲज ड्रॉईंग. ही डेफिनेशन आपण 11मध्ये पाठ केलेली आहे, समजून घेतलेली आहे. सो आन्सर इज ड्रॉईंग. ओके, अवर नेक्स्ट MCQ इज statement of affairs is prepared from. A option double entry system, B option ledger balances, C option incomplete records and D option all of the above. Statement of affairs हे ज्या आपण म्हणतो त्यावेळी नक्कीच त्याच्याशी संबंधित इनकम्प्लीट रेकॉर्ड असतात. डबल एंट्री सिस्टीम, लेजर बॅलन्सेस दोन्ही येणार नाहीत कारण हे डबल एंट्रीचे प्रकार असतात. की डबल एंट्री सिस्टीममध्ये लेजर बॅलन्सेस येतात. त्यामुळे आवर आन्सर इज इनकम्प्लीट रेकॉर्ड. नेक्स्ट, single entry is generally maintained by first option small business, B option large size of business, C option joint stock companies, D option none of the above. Single entry मगाशी सांगितलं की small proprietors, small partnership firms are maintain the single entry system. So our answer is small business. 19th, discount allowed by supplier is shown. Our option is A profit and loss account credit side, B option profit and loss account debit side and C option trading account debit side, D option liability side. Discount allowed by supplier. Supplier जो रॉ मटेरियल आपल्याला परचेस म्हणजे आपण परचेस केलं, रॉ मटेरियल ज्याने सप्लाय केला आणि त्याला जर डिस्काउंट दिला तर दॅट इज अवर इन्कम. ओके, सो आन्सर इज प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट साइड. अवर नेक्स्ट MCQ, outstanding wages of previous year is. Our option is A add in wages,
B. Less from wages. C. Both of the above. D. None of the above. इथे एक थोडं सांगावंसं वाटतं मला तुम्हाला की आउटस्टँडिंग वेजेस ऑफ प्रिव्हियस इयर, गेल्या वर्षीचे आउटस्टँडिंग, फायनल अकाउंट करतो, ॲडजस्टमेंट करतो. आउटस्टँडिंग वेजेस म्हटलं की सगळी मुलं भराभरा उतरतात. वेजेसमध्ये ॲड, सेकंड इफेक्ट गोज टू लायबिलिटी साईड. राईट, बरोबर आहे. पण गेल्या वर्षीचं आउटस्टँडिंग, तर गेल्या वर्षीचा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस कुठचा असो, वेजेस, सॅलरी, वॉट एव्हर असून देत, तो त्या एक्सपेन्सेसमधून आपल्याला काय करायचं आहे, लेस करायचं आहे, ॲड करायचं नाही आहे. कारण शब्द काय आहे, प्रिव्हियस इयर, गेल्या वर्षीचं. ह्या वर्षीचं आउटस्टँड इन दिस इयर असेल तर, करंट इयर असेल तर वी कॅन ॲडेड इट. ओके, त्यामुळे प्रिव्हियस इयर आलं तर अपोजिट इफेक्ट्स होऊ शकतात, कारण तो ह्या वर्षीचा नाही आहे म्हणून. ओके, सो ऑप्शन इज ओके, राईट, बी, लेस फ्रॉम वेजेस. 21 ऑप्शन, सॉरी 21 FCQ. 5% investment purchase on 1st/10/2018 of ₹60,000 and business financial year is ended on 31st March 2019. So outstanding interest on investment. अशाही प्रकारचा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. सिंगल एंट्री सिस्टीम आहे, काय प्रश्न पडतील सांगू शकत नाही आपण. 5% इन्व्हेस्टमेंट वी कॅन परचेस. ओके, व्हेन ऑन 1st October. हाऊ मच, 60,000. अँड आवर फायनान्शियल इयर इज 31st March 2019. ओके, कॅल्क्युलेशन कसं करतो, 60,000 इज अवर इन्व्हेस्टमेंट. ओके, आणि 5% इज अवर इंटरेस्ट रेट. आणि आपल्याला मंथ कॅल्क्युलेट करायचं आहे. 1st October टू 31st March एवढंच आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे, कारण आपण परचेस केली 1st 10ला. ओके, त्यामुळे इथून जे महिने होतात 6 months, त्यामुळे 6 divided by 12 तुम्ही कॅल्क्युलेशन्स करायचं आणि ह्याचा आन्सर येतं 1,500. ओके, अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेशन करतो. आणि आपला ऑप्शन्स बघूया आपण, आला का बघू. 1,500. ऑप्शन ए 1,500, बी 3,000, सी 4,500, डी 6. आन्सर इज 1,500. राईट. 22. व्हॉट इज इफेक्ट ऑफ आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑर ड्यू एक्सपेन्सेस. कुठचाही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असू देत किंवा ड्यू एक्सपेन्सेस असू दे, आउटस्टँडिंगला सेकंड वर्ड आहे टू. आणि आन्सर इज ए ऑप्शन ॲड इन एक्सपेन्सेस अँड शोन ऑन असेट साईड. B option add in expenses and shown on liability side. Our C option less from expenses and shown on asset side. D option less from expenses and shown on liability side. Outstanding expenses म्हणजे आपण काय करतो, add in expenses and second effect goes to liability side. So our option is B, add in expenses and shown on liability side. Our next MCQ is total debtors account is open to find out. अगोदर ऑप्शन्स बघूया. ए कलेक्शन्स फ्रॉम डेटर्स, बी टोटल क्रेडिट सेल्स, सी क्लोजिंग बॅलन्सेस ऑफ डेटर्स अँड डी ऑल ऑफ दी अबव. मगाशीच झालं इंट्रोडक्शन लेक्चरमध्येच मी सांगितलं की डेटर्स अकाउंट तयार करताना आपल्याला ह्यावरच्या तिन्ही गोष्टी लागतात. कलेक्शन्स फ्रॉम डेटर्स लागतं, टोटल क्रेडिट सेल लागतो, क्लोजिंग बॅलन्स ऑफ डेटर आपण सगळं लिहितो आणि आपल्याला ऑल ऑफ द अबव. ह्यात वरच्या तिन्हापैकी तिन्ही गोष्टी आपल्याला गरजेच्या असतात. सो ऑप्शन इज ऑल ऑफ दी अबव. आवर नेक्स्ट MCQ. Sundry creditors account is prepared to find out. First one, closing balances of creditors account. B, credit purchase. B, C, cash paid to creditors. And D, all of the above. Sundry creditors account करताना आपल्याला इथे सुद्धा तिन्ही गोष्टी आपण सर्च आउट करू शकतो किंवा प्रिपेअर करू शकतो की आपल्याला ह्यातली एखादी मिसिंग फिगर पाहिजे असेल तरी क्रेडिटर्स अकाउंट आपण तयार करू शकतो. सो अवर आन्सर इज ऑल ऑफ द अबव. सो हा व्हिडिओ तो कसा वाटला, कळला असेल, आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू.